स्ट्राइक एंड वरती आहेत आणि त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरून विक्रम ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल वरती हवाई सुंदरी बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार षटकार सिक्सर मैदानाच्या आतमध्ये संदीप बिरामने ऑन दी मार्क सिक्स जबरदस्त स्वॅग दाखवलाय आपल्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आक्रमण होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय अतिशय जबरदस्त अशी नॉक केली आहे विक्रमच्या अगेन्स्ट आता मात्र रणनीती राहिली आहे चर्चा होईल त्याचबरोबर चर्चा होते यावेळी बॅकफूट वरती गेले कट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक घेतील त्या ठिकाणी यस पहा त्याचबरोबर या मुख्य अतिथी कक्षामध्ये खऱ्या अर्थाने क्राईम रिपोर्टर नवी मुंबई ठाणे म्हणून ज्यांचा खऱ्या अर्थाने सातत्याने प्रत्येक गुन्ह्याच्या पाठीमागे तपास ज्यांचा अतिशय सुंदररित्या राहिलेला आहे ते भारत सरकार मान्य प्राप्त सन्माननीय गणेश प्रकाश धनावडे साहेब मामुर्डी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे मोस्ट वेलकम गणेश दादा धनावडे यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक येथील त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आहे दुसरीचाही धाव प्रयत्न यशस्वी राहिलाय 2 धावेने कंप्लीट धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन द बोर्ड 9 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये जावली या टीमकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत अमर यादव हा एक महत्वाचा खेळाडू आहे मागच्या मॅच मध्ये त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाहीये मात्र या मॅच मध्ये ते यश मिळेल का हा एक क्वेश्चन मार्क आहे यश आणि अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत मात्र पहा अपयशाने खचून जाऊ नका आणि यशाने हुरळून जाऊ नका यावेळी मिस्टाईम आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅरी करेल का यस इट इज पहा तिथे यस अतिशय जबरदस्त असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉन्ड या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले त्यांनी अतिशय सुंदर असा कॅच कॅरी केला आणि पहा खऱ्या अर्थाने या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात अतिशय उत्कृष्ट फलंदाजी अमित वरे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा झेल कॅरी केला आणि आपण पाहिलं ना अमर यादव मागच्या मॅच मध्ये अयशस्वी ठरले होते याही मॅच मध्ये त्यांना पाहिजे तेवढं यश मिळवता आलं नाहीये मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जो षटकाराशिवाय फटक्यांमध्ये काही बोलतच नाही नाव आहे आकाश जुनगरे अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय आकाश जुनगरे यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल नॉक त्याने खेळला होता शॉट मात्र स्वीट इनिंग पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती यॉर्कर लेन पंचाकडे दाद मागितली अपील फेटाळून लावली आहे हा पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती असताना एक फलंदाज बादही झालाय बस चर्चा राहिली आहे आकाश जुनगरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात मोठा प्रहार करावा लागेल आकाश पहिलं षटक आहे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल पहा प्रत्येक बॉल सीमापार जात नाही काही वेळा तुम्हाला बॅकफूट वरती जाऊन खेळावं लागतं मात्र यावेळी पहा शरीरापासून लांब ठेवलाय बॉल एसडीज ट्रॅम्पलाईन आणि ट्रॅम्पलाईनच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 10 रन्स 4 ओव्हरची मॅच दोन्ही टीम या बाबीची नोंद घ्या 4 ओव्हरची मॅच असेल या बाबीकडे लक्ष द्या पुढचा बॉल हो यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न आहे एक धाव घेतली आहे दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय 11 रन्स फर्स्ट ओव्हर कंप्लीट करत असताना 11 धावा त्या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश आलंय आणि पहा पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्यानंतर विक्रमच्या अगेन्स्ट फक्त 5 धावा दिल्यात म्हणजे उल्लेखनीय कामगिरी कशी असावी याचं तंतोतंत उदाहरण पाहायला मिळालंय पहा असं म्हटलं तर आता उडी नाही झेप असेल संकटांशी थेट भिडण्याची माझी निधडी छाती असेल मात्र हेच पाहायला मिळालंय 56 इंचाची छाती आपण पाहिली आहे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कशा पद्धतीने रणनीती पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील नितीन सनस यांच्या अगेन्स्ट आकाश जुनगरे म्हणजे दोन्ही खेळाडू अतिशय सुंदररित्या प्रत्येक आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करतायत
नितीन सनस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने येतील आणि त्यांच्या अगेन्स्ट आकाश एक मोठा खेळाडू आहे. येस, नितीन निघालेत आपल्या ट्रॅकवरून राऊंड विकेटने. आकाश साडे, आकाश ओ यावेळी उडवला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. त्याने सांगितलं अरे आता मला शोधू नका कुठल्याही मैफिलीमध्ये, अरे मला आता शोधू नका कुठल्याही मैफिलीमध्ये, विजेता म्हणूनच आता माझी ओळख असेल. हो, विजेता म्हणूनच माझी आता ओळख असेल. हा विजयाला खऱ्या अर्थाने आगेकूच करणारा हा षटकार ठोकलाय पट्ट्याने. वा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने वी झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका, स्ट्रेट बॅट, जबरदस्त प्रहार. आकाश हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडस धडपण गोलंदाजाच्या मनामध्ये देखील आलंय. हा गोलंदाजाच्या मनामध्ये काळजामध्ये घाव केलाय त्या प्रहाराने, षटकार ठोकलाय या अगोदरचा. तदनंतर मात्र कमबॅक केलाय, व्हाईट बॉल हाताळला आकाश. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतला, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? टीप मधून फार लांबून येतील खेळाडू, मात्र काय घडलंय? दुसरी धाव देखील चतुरतेने चाणक्य नीतीने कंप्लीट केली आहे आणि 2 धावेने धावसंख्या आता मात्र वाढली आहे. ती जाऊन पोहोचली आहे सरळ 20 या आकड्यावरती. 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहा, महत्वाची लढत आहे. वाई अगेन्स्ट जावली, तुंबड युद्ध, रणसंग्राम, महाकुंभ, महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये. हो, इथून पुढे गोलंदाज निघालाय नितीन सनस ऑन द मार्क. हो, यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाकडे नजरा वळवल्या गेल्या. एक तो रन आली आहे, मात्र पंच आमच्याकडे वळले. त्यांनी सांगितलं हो इथे व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय, म्हणजे 2 धावा या अंकित झाल्यात आणि 1 रन जी आहे ती 22च्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली आहे. एक्स्ट्रा रन मध्ये ती इन्क्लूड केली जाईल. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. नितीन सनस मैदानाच्या आतमध्ये. अफलातून असा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये. नितीन याच्याकडे नजरा वळवल्यात राऊंड विकेटने संदीप बिरामने याच्या अगेन्स्ट. ओ, इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आजचा टॉप एज डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक. काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये 1 धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरं येईल का? बॉल मात्र चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. काय घडलंय? पंच आमच्याकडे वळले. त्यांनी सांगितलंय हा आहे चौका. 4 धावा इन्क्लूड केल्या गेल्यात. हा नशिबाची साथ लढणाऱ्यांसोबतच असते असं म्हटलं जातं. इतिहास हा वाचून नाही, तर इतिहास हा घडवला जातो तो लढून. म्हणून मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवायचा असेल ना तर तो लढावा लागेल. आणि हो, इतिहास तेच घडवतात जे लढतात. आणि जे यस, चर्चा राहिली आहे. चला थोडस स्पीडअप घ्या, थोडस स्पीडअप घ्या. या चौकाराने मात्र धावसंख्येकडे नजर वळवली आहे. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय टीम जावलीला. वाई 11 ही कमी नाहीये. वाई 11 देखील कमबॅक करेल, यामध्ये दुमत नाहीये. मात्र टार्गेट एवढं मोठं उभं करायचा, डोंगर एवढा मोठा उभा करायचा ना की समोरच्याला ते शिखर गाठण्यापर्यंत दमछाक झाली पाहिजे. हा एक हातखंड आहे क्रिकेट मधला. वयस मात्र इथून पुढे जाऊया. नितीन सनस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर आहेत संदीप. नितीन आणि संदीप यांच्यामधलं हे वॉर. राऊंड विकेटने निघालेत. हो, यावेळी पहा बाडेज मैदानाच्या आतमध्ये एक उलटा पुलटा फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली. तिसरी धाव मिळेल का? हा एक प्रश्न आहे. हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हा बॉल खेळण्याचे प्रयत्न केला गेला होता, बॉलला खेळल्यानंतर पहा बॅटची एज घेतली आणि तदनंतर मात्र सतीश यांच्या हाताला ब्रश करून बॉल पॉइंट आणि स्वीपर स्लिप मध्ये, त्या ठिकाणी फ्लाय स्लिप मध्ये. यस, धावफलकाकडे नजर वळवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. 28 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश आलंय. संदीप पुन्हा एकदा ऑन दी मार्क आहेत. ओ, यावेळी पहा या
क्षेत्ररक्षकाशी आपली थेट भेट असेल, त्याने शिखरावर पाठवलेला हा आसमानी बुलंदी षटकार ठोकलाय, सिक्सर. वाह, कम्मालीचा प्रहार केलाय आणि धावफलकावरती धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 34 धावा. 34 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 23 धावा दिल्यात या गोलंदाजाने. हो, यावेळी टॅप केलाय. बॉलर येईल तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही, थांबवलाय. धाव संख्या 35 2 षटकारांच्या अखेरीस 35. एक विकेटचं पतन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल तिथे संदीप आहे स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मागचा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सतीश सनस इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. तालुका हाफ मध्ये अनेक वेळा सतीश याच्या नावाची चर्चा राहिली, मात्र त्याचबरोबर संदीप याच्याही नावाची चर्चा अनेक वेळा राहिली आहे. हा बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मस्त आहे. हो, यावेळी पहा थांबवलं गेलंय एका या आकड्यावरती. प्रेक्षकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. एका धावेची महत्व प्रत्येकाला माहित आहे. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आकाश याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. निढर निर्भड निर्भीड असा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश हे नाव ज्या वेळी आलंय ना, त्यावेळी त्याने आक्रमण केलंय. हो, मोठा अटॅक करण्याचा त्याचा मानस नेहमीच असतो. पहा इथून पुढे आकाश. हो, यावेळी पहा इनसाइड आउट. कम्मालीचा डेलिकेटेड फटका. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहताय. हो, आकाशाने सांगितलं, अरे घ्यायला माघार मी काही भेटाड नाही. अरे घ्यायला माघार मी काही भेटाड नाही. माझ्याकडे आत्मविश्वासाची छडी आहे. वाह, ही छडी लाजवाब आहे. पहा त्याच्या हातामधली असलेली ती छडी पाहायला मिळाली आहे. आत्मविश्वासाने भरलेली आहे. हो, यावेळी बॅकफूट वरती गेल्यात. कट केला. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी कॅरी करेल. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. ओ, इथे बॉलिंग चुकतंय की काय, मात्र स्ट्राईक वरती आले ते आकाश. वाह, काय जबरदस्त खेळाडू आहे. चर्चा राहिली आहे. आकाश. अक्षय विरामने आज कडून आकाश जुनगरे साडी लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले ना, 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाह, मैदानाच्या मध्ये असं म्हटलं होतं ना, अरे हिम्मत आहे ना ती कधी कोणाची उसणी नसावी, ती स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. इथून पुढे ही हिम्मत दाखवावी लागेल. अगेन्स्ट द सतीश. सतीश इज अ मॅजिकल बॉलर या नावाची चर्चा राहिली आहे. पण इथून पुढे जग जिंकायचं असेल ना, तर निर्णय हे स्वतःचे स्वतःलाच घ्यावे लागतात. आता हे जग जिंकायचं आहे, खऱ्या अर्थाने राजने साहेब चषक जिंकायचा आहे. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. यासाठीच केला. तिसरीसाठी जातील का हा एक प्रश्न आहे. मात्र इथे धावा कंप्लीट झाल्या 2. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 46 धावा.
पुढचा बॉल आकाश साडे. आकाश जुनगरे मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत, कट केल्या पॉइंटच्या दिशेने. बॉल चाललाय सरळ 1 2 3 सरळ सीमा पार. मिळतील धावा 4. आणखी चौकार. 4 रन्स. 50 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय ते टीम जावली 11. यांनी मात्र धावा बनवल्यात त्या 50. अतिशय जबरदस्त असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यस सतीश अगेन्स्ट आकाश. एक मोठा प्रहार आकाशने लगावला सतीशच्या अगेन्स्ट. मात्र अजूनही नीड आहे मोठ्या प्रहाराची. हो यावेळी जबरदस्त प्रहार आहे. क्षेत्रक्षक येतील त्या ठिकाणी नितीन उलट करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र घेतली आहे ती एक. धावसंख्या वाढली आहे, वधारली आहे. 51 धावा 3 षटकांचा अखेरीस हे आपल्याला पाहायला मिळालंय. 4 ओव्हरची मॅच. 16 धावा खर्ची करत असताना सतीश सनस या ओव्हर मध्ये. आता मात्र धर्मा चिकणे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अतिशय जबरदस्त तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. धर्मा चिकणे या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील. आमचा कॅमेरामॅन देखील त्याला फोकस करेल. टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाले धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मागच्या मॅच मध्ये की फॅक्टर ठरला होता आणि या मॅच मध्ये तो आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सडपातळ बांधा आहे शरीराची, मात्र एक वेगळी चुणूक पाहायला मिळते. ज्यावेळी ते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतात ना, प्रेक्षकांमध्ये एक कुतूहल असतं आणि हेच पाहायला मिळेल अगेन्स्ट धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळेल यस. चर्चा राहिली आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रत्येकाचा चाहता वर्ग हा वेगवेगळा असतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पहा आकाश जुनगरे या मॅच मध्ये एक जबरदस्त नॉक खेळला. 7 बॉल आणि माफ करा 5 बॉल आणि 24 स्विंग आणि मिस. धर्मा चिकणे पहा इथे आता मात्र नजरेला नजर भिडवली आहे. कॉलिंग केलं गेलंय. हो ही चुणूक आहे. धर्मा चिकणे ज्याच्या वेळी मैदानाच्या आतमध्ये येतात ना, मला वाटतं त्यांच्याकडे जी एनर्जी आहे ना ती फार लाजवाब आहे. अफलातून असा गोलंदाज नेहमी काहीतरी प्रश्न विचारत असतो फलंदाजांना. हाही प्रश्न आहे. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्रक्षक येईल त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. 52 धावफलकावरती धाव संख्या. असं म्हटलं जातं ना की स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना, स्वप्नांचा पाठलाग करताना वाटेची पर्वा कधीच करायची नाही. रुतलेला पायात काटा कितीही जरी खोल असला ना तरी मनापासून पोहोचण्यापर्यंत जी शिखरापर्यंत पोहोचण्याची धडपड आहे ना ती नेहमी कायम ठेवणं गरजेचं आहे. इथून पुढे शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. हो यावेळी पहा धर्मा चिकणे पुन्हा एकदा इंटरॅक्शन मध्ये. एक धाव तर घेतल्या, दुसरीचा प्रयत्नही केलाय. यस पहा ओ इथे चूक झाली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? सतीश सनस यांनी बॅकअप फार सुंदररित्या दिलं आणि 2 धावेंवरती थांबवलंय. पहा इथे धर्मा चिकणे यांच्याकडे नजरा विचारपूस करतायत. बॉल कुठे लागला नाहीये का, म्हणजे ही खेळ भावना आहे. म्हणून धर्मा चिकणे नेहमी प्रेक्षकांच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करून जातात. धर्मा चिकणे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत. ब्रेक दिलाय त्यांनी डेथ ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना वाई 11 रिप्रेझेंट करताय. वाह ही देखील एक जमेची बाब राहिली आहे. मात्र संदीप जुनगरे संदीप बिरामणे मैदानाच्या आतमध्ये आणि आकाश जुनगरे. हो यावेळी पहा धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये. अरे हरवेल काय मला माझं वैरी, अरे हरवेल काय माझं मला वैरी, माझी लढाई माझ्याशीच आहे हे सांगत असताना धर्मा चिकणे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. अफलातून अशी गोलंदाजी. आतापर्यंत त्याने 4 बॉल हाताळले, 3 धावा खर्ची केल्यात. मात्र संदीपही कमी नाहीये. तो एखादा मोठा प्रहार येईल का? हो यावेळी पहा उडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय मारे शे पार. चौकार. 4 रन्स. वाह शेवटचा बॉल
धावफलकावरती धावसंख्या लगावण्यामध्ये पहा या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण सुंदररीत्या पाहिली. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल खेळला. बॉल वन बाउंस सीमा पार गेला. संदीप हेही कमबॅक करून जाणतात. 58 धावा या धावफलकावरती आहेत. 58 रन्स ऑन द बोर्ड. 58 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. असं म्हटलं आता ना, अगर मेहनत आदत बन जाए ना, अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी भी मुकद्दर बन जाती है. धर्मा चिकणे ऑन द मार्क. ओ स्विंग आणि मिस. सेलिब्रेशन पाहायला मिळाले. पहा हे धर्मा चिकणे इन ऍक्शन मध्ये, डेथ ओव्हर मध्ये हे सेलिब्रेशन. प्रेक्षक या सेलिब्रेशनची वाट पाहत होते. ते सेलिब्रेशन आलं आणि धर्मा चिकणे डेथ ओव्हर मध्ये घातक ठरलेत. 58 धावा या जावली 11 या टीमने लगावल्या आणि पहा 59 धावांचं टार्गेट सेट केलंय ते टीम वाई 11 साठी जावली टीमने. पहा इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर मात्र आपण दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोत आणि दुसऱ्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक, त्याचबरोबर सर्वात लिजंड मी म्हणेन ना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये. देसाई सर, मी जर करेक्ट चुकीचं असेल तर करेक्ट करा. आय थिंक मला वाटतं संतोषजी देसाई सर पश्चिम महाराष्ट्रामधले पहिले लीगल कॉमेंटेटर असतील आणि नक्कीच आणि मलाही वाटतं निलेश मर्डेकर सरांबरोबर त्यांच्या सोबत तेही साथीने होते. त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर आम्हालाही संधी मिळाली. यस, आणि देसाई सर या आपल्या वाणीमधून ऐकूया आपण सेकंड इनिंगची ही कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण सर्वजण खऱ्या अर्थाने शैलेशजी जाधव सर यांना ऐकतोय आणि काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जावली 11 संघाचा संपूर्ण दबदबा राहिलाय. 59 धावांचं टार्गेट ठेवलंय, परंतु या संपूर्ण 4 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धर्मा चिकणे यांची दहशत आपल्याला पाहायला मिळाली. केवळ 7 धावा शेवटच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. हायलाइट्स तुम्ही पाहू शकता या मॅचच्या. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. काही चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राची तुम्ही हायलाइट्स पाहता. या सर्व गोष्टी तुम्हाला 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवल्या जातात आणि खूप चांगलं काम या ठिकाणी करण्यात येतं. नितीन सनस यांच्यावरती आक्रमण करण्यात आलं. त्यांच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा करण्यात आल्या. त्यानंतर सतीश सनस यांच्यावरती आक्रमण करण्यात आलं. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने सँडी बिरामने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण हायलाइट्स सत्र क्रमांक 1च्या तुम्ही पाहताय 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे मॅनेजर असतील, जे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग करतायत आणि तुम्हाला 2 कॅमेऱ्याच्या साह्याने संपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचं काम 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 58 धावा करत असताना टीम जावली 11 संघाने 59 धावांचं तब्बल अमान टीम वाई 11 संघाच्या समोर ठेवलंय. आता कोणता संघ जिंकेल आणि महाराज 11 भोर या संघाबरोबर खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनल कोण खेळेल याची उत्सुकता मात्र आमच्या प्रेक्षक वर्गाला लागले. धर्मा चिकणे आपलं मनापासून खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं लागेल, कारण केवळ 7 धावा स्लॉप ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये देणं हे तितकं सोपं नाहीये. सेलिब्रेशन मान म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे धर्मा चिकणे आज नावाप्रमाणे त्यांचं काम आपल्या सर्वांना त्यांनी दाखवलं. परंतु आता 59 धावांची चिरफाड इथे करायची आहे या मॅच मध्ये आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला सतीश सनस तर दुसऱ्या बाजूला विशाल चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी महाकोटी कोण येईल हे पाहावं लागेल. विकास सावले हे नाव खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली. विकास सावलेने कमालीची गोलंदाजी राहिली. विकास सावलेंची पहिल्या षटकामध्ये अप्रतिम 3 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये.
आणि त्या कारणानेच की काय पहिलं षटक हाताळण्यासाठी जावली 11 संघाच्या टीम मॅनेजरने किंवा कॅप्टननी त्यांच्याकडे बॉल दिलाय विशाल चोरगे आणि त्याचं आवडतं मैदान आहे भूमिपुत्र मैदान आणि अनेक चांगल्या इनिंग याच मैदानामध्ये विशाल चोरगेंनी खेळल्यात. विराट या नावाने प्रसिद्ध असणारा वाई तालुक्यातील हा लोकप्रिय खेळाडू तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये विराट विशाल चोरगे यांना पाहत आहे. नॉन स्ट्राईकला वेल फिनिशर अटॅक ज्यांच्या नावाबरोबर जोडला गेलाय सतीश सनस. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रेस करताना विशाल चोरगे. पहिलाच बॉल टॅप स्ट्रोक आहे मारायचा होता कुठे आणि गेलाय बॉल कुठे हे पाहावं लागेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 2 कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न होते का पाहावं लागेल. या 3 धावा महत्वपूर्ण राहिल्यात. या सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा परी 11 महाबळेश्वरच्या अगेन्स्ट खेळत असताना खऱ्या अर्थाने या दोन्ही टीमच्या बॅटरनी हेच केलं होतं. काही धावा त्यांनी धावून घेतल्या. प्रेशर खऱ्या अर्थाने समोरच्या टीम वरती दाखल करण्याचं काम त्यांनी नेहमी केलंय. सतीश सनस यांना स्ट्राईक मिळते. 3 धावा पहिल्याच बॉलवरती घेतल्या. टॅप स्ट्रोक होता जिथे 1 रन होती तिथे मात्र 3 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय. यावेळेस पहा सतीश सनसचा टोला ऑन साइडला काय फटका खेळलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल फरार होतोय. 6 धावांसाठी सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक आणि या बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. 6चा लगान येतोय षटकार. काय फटका होता पहा. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती सतीश सनस तुटून पडले आणि या बॉलला पाठवले प्रेक्षकांच्या भेटीला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून. काय स्ट्रोक होता. एक जबरदस्त फटका होता आणि इथे 6 धावा येत आहेत अगदी दुसऱ्याच बॉलवरती. 9 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागतात. 2 बॉल मध्ये 9 धावा. 59 करायच्या होत्या त्याच्यावरच्या 9 धावा आल्या म्हणजे इथून पुढे 50 धावा करायच्या आहेत. निलेश बिल्लारे जावली एक्सप्रेस त्या ठिकाणी काहीतरी कानमंत्र देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकास सावले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा तयार होताना पाहतोय आपण. यावेळेस पहा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. विकास सावले झेल घेण्याचा प्रयत्न हवेमध्ये सूर मारला. प्रयत्न चांगले राहिले आणि या एफर्ट साठी मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्या टाळ्या आणि टाळ्या होताना पाहायला मिळतात. विकास सावले हवेमध्ये झेपावले होते. प्रयत्न अगदी शेवटच्या अंतापर्यंत केले परंतु थोडेसे कमी पडलेत. विकास सावले 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सतीश सनस 11 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत आहे. वाई 11 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. 59 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये टीम वाई 11 संघाला करायचा आहे. हॅट्रिक षटकार तुम्ही मारलात ना तर बँक ऑफ बडोदा अर्थातच अंकुश चिकणे बँक ऑफ बडोदाचे कॅशर आहेत आणि संपूर्ण कॅश आहे ते आज इकडे घेऊन आलेत. 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे हॅट्रिक षटकारासाठी दिलं जाईल. अंकुश चिकणे खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळतोय. विशाल चोरगे इथे पोहोचतायत का पाहावं लागेल. पंच त्या ठिकाणी सांगतायत पोहोचलेत. विशाल चोरगेची तुम्ही फिटनेस पहा. खूप चांगला फिटनेस आहे. बॉडी लँग्वेज तुम्ही त्यांची पाहू शकता. 2 धावा इथे कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस आणि विशाल चोरगे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 13 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 59चा पाठलाग आहे या मॅच मध्ये. वाई 11 संघ चांगली बॅटिंग. यावेळेस पहा टप्पा पडला. अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 13 धावा स्कोरबोर्डती लागतात. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जावली 11 संघाचे आमचे सर्व पाठीराखे अगदी मुख्य व्यासपीठावरती बसलेत आणि व्याकुळ झालेत या विजयासाठी. क्या बात आहे. यावेळेस खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा टॅप केला. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल. विशाल चोरगेंनी सांगितलंय की थांबा काही गरज नाही. नोचा कॉल दिलाय.
14 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतात पहिल्या षटकाच्या अंती आणि विकास सावले यांचं षटक आपण जर पाहिलं तर 50-50 राहिलं कारण 14 धावा आल्यात विकेट मात्र प्राप्त करता आली नाही जावली तालुका संघाला आज आपण पाहिलं तर सांडी बिरामणे क्या बात आहे काय कॅप्टन म्हणून त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेत सांडी बिरामणेचा खेळ अप्रतिम राहिला घनसोली प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली या खेळाडूंनी गाजवले 2 तब्बल बाईक त्यांच्या नावावरती आहेत आणि जावलीचे बायकर मॅन म्हणून सँडी बिरामणे यांच्याकडे पाहिलं जातं एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं चौदा धावा स्कोर बोर्डती लागल्यात आता मात्र गोलंदाजी मार्क होती तुम्ही निलेश भिल्लारे यांना पाहताय जावली एक्सप्रेस अनेक क्रिकेट स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून खेळल्या गेल्या बेस्ट बॉलरचे अनेक किताब आपल्या स्वतःच्या नावावरती करणारा खेळाडू निलेश भिल्लारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होते सज्ज होताना पाहायला मिळतोय संपूर्ण जावली तालुक्याचं लक्ष या मॅच कडे आहे कारण जावली 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय एका बाजूला वाई 11 मैदानाच्या आतमध्ये 59 धावा चेस करत असताना आपण संघाला पाहतोय निलेश भिल्लारे जावली एक्सप्रेस प्रसिद्ध खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी कट होताना पाहायला मिळतोय अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल आणि इथे टाळ्यांचा प्रतिसाद आवाज येतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून क्या बात आहे चांगला बॉल होता टप्पा पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळाला अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल फुलटॉस बॉल आहे इथे मात्र पंच त्या ठिकाणी काय डिक्लेअर करतात हे पाहावं लागेल आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय पंच प्रेम यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल नो बॉल आलाय पंच त्या ठिकाणी डिक्लेअर करतात की हा नो बॉल आहे परंतु मी विनंती करतो की फिल्डर आणि बॅटरनी मध्ये बोलू नका कारण हा क्रिकेटचा खेळ आहे पंचांशिवाय हा खेळ चालू शकत नाहीये एखाद्या वेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट क्रिकेटमध्ये बॅट खेळपट्टी खराब असेल कोणतीही गोष्ट नसेल तर चालेल परंतु पंच पाहिजे तुम्हाला मॅच खेळायची असेल तर हा 2 धावा कंप्लीट केल्या नो बॉल म्हणजे 3 धावा टोटल आल्या तर फुल टॉस बॉल आहे ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय ऑफ ड्राईव्हचा कडक कमालीचा क्लासिकल फटका सतीश सनस यांच्या बॅट मधून 6 साडे ओव्हर्सला खेळलेला लाजवाब स्ट्रोक 6 धावा येतात धावफलक आता पुढे चाललाय धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात निलेश भिल्लारे म्हटलं की वेग आणि वेग पाहायला मिळतो परंतु या मॅच मध्ये ते स्वतः स्पिनर झालेत असं वाटतंय कारण निलेश भिल्लारे ना तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करताना कधीही पाहिलेलं नाहीये पंच सांगतायत त्या ठिकाणी षटकार आहे मॅच सुरू करा आणखी आपण जर पाहिल्या तर तब्बल 3 मॅचेस आहेत आणि या मॅचेस कंप्लीट करणं आपल्याला आपण जर पाहिलं तर जवळपास 4 वाजलेत यानंतर 3 मॅचेस आहेत थोडस फास्ट खेळा धावसंख्या 23 स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतोय 59 धावांचा पाठलाग सुरू आहे निलेश भिल्लारे यांच्यावरती आक्रमण केलंय सतीश सनस यांनी काही बॉल आपण जर पाहिले ना तर खराब हाताळताना आपण निलेश भिल्लारे यांना पाहतोय गोलंदाजी नेहमी ते फास्ट करत असतात परंतु या मॅच मध्ये थोडस वेगळी रणनीती कारण थोडस पाऊस नाहीये सुक विकेट आहे त्याच्यावरती टर्न करण्याचा प्रयत्न राहिलाय यावेळेस पहा टप्पा पडला थोडासा बॉल बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि इथे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतोय 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात 59चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये जावली 11 संघ विरुद्ध वाई 11 असा सामना आपण सर्वजण पाहतोय
स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केले, परंतु या बॉलला पाठवून दिलंय, डिस्पॅच केलंय ओव्हर द पॉइंट. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि इथे आणखी एक लाजवाब स्ट्रोक येतोय सतीश सनसच्या बॅट मधून. षटकार. धावसंख्या पुढे चालले, धावसंख्या 30 धावांवरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले, म्हणजे इथून पुढे 29 धावांची गरज आहे. 29 धावांची गरज आहे. चला सामना सुरू करा. इथून पुढे 3 मॅच आहेत अजून, याची नोंद घ्या मित्रांनो. पंचांना विनंती आहे, आपण बॉल देऊ शकता. जर सापडत नाही तर तुम्ही किती वेळ थांबणार आहे. धावसंख्या 30 धावा स्कोरबोर्ड दी लागतात. 29 धावांची गरज आहे. निलेश बिल्लारे यांच्यावरती आक्रमण केलंय. निलेश बिल्लारे यांच्याकडून अशा प्रकारची बॉलिंग आपण पाहिलेली नाहीये. खराब प्रदर्शन मी म्हणेन. महत्वपूर्ण मॅच मध्ये प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि जिथे निलेश बिल्लारे यांच्यावरती खऱ्या अर्थाने आक्रमण केलं जात आहे. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डची 30 लागते. 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ओपनिंग जोडी बाईची जबरदस्त फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉलला पूल केलाय. बॉलला पाठवून दिलंय. खऱ्या अर्थाने हा बॉल खूप लांब चाललाय. धावा मिळतील 6. षटकार. सतीश सनस 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये ठोकलेत. क्वालिटी बॅटिंग. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचले. खराब गोलंदाजी मी म्हणेन या मॅच मध्ये निलेश बिल्लारे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण 59 धावा तब्बल 4 षटकांमध्ये टार्गेट थोडस आपण पाहिलं तर अवघड होतं, परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने सतीश सनस आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस पहा बॅटची कडा होता. बॉल आपण जर पाहिलं यष्टीरक्षकांनी चुकी केले. 1 रन तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहणं गरजेचं. सिंगल येते. सिंगलनी धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जात आहे. धावसंख्या 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. निलेश बिल्लारे षटक क्रमांक 2 मध्ये आपण जर पाहिलं ना तर धावा खूप दिल्या. 3 षटकार सतीश सनस यांनी अप्रतिम बॅटिंग केले. 360 अंशाचं मैदान आहे आणि या मैदानावरती ऑफ साइडला लेग साइडला पुलचा फटका सतीश सनस बहारदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण सतीश सनस यांना पाहतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथे फिंगर रोल्स केले होते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा खूप आल्या, कारण पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या. या षटकामध्ये सतीश सनसनी लावलेले 3 षटकार अप्रतिम राहिले. धाव फलकावरती धावसंख्या 37 धावा तब्बल 23 धावा इथे खर्च करताना गोलंदाज निलेश बिल्लारे. सतीश सनस बॅटिंग करतात 5 बॉल 22 वरती. विशाल बॅटिंग करतात 8 बॉल 13 वरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर चौकार 116 लागतात. षटकार आपण जर पाहिले तर 52 षटकार देखील लागताना पाहायला मिळतात. आता धावांची गरज किती आहे तर 12 चेंडू आणि धावांची गरज असेल या मॅच मध्ये 22 म्हणजे 22. 12 बॉल 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण जर विचार केला तर काय जबरदस्त फलंदाजी राहिली जावली 11 संघाने. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये गोलंदाजी क्रमवारी, कारण ज्या ठिकाणी पाठीमागच्या मॅच मध्ये धनाजी लोहारने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्यांना मात्र तिथे षटक क्रमांक 2 मध्ये आणलेलं नाहीये. षटक क्रमांक 3 मध्ये आणलंय. 12 चेंडू 22 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. चला बोर 11 आपण संघ तयार राहा. लगेच आपली मॅच आहे. यानंतर 3 मॅच आहे. थोडस घाई करा आपणाला विनंती आहे सर्वांना. आता धनाजी लोहार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. यावेळेस टप्पा पडला. आपण जर बॉल पाहिला, लाईन पाहिली, पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धनाजी लोहार विरुद्ध सतीश सनस असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट टाकलाय. मजा येईल या मॅच मध्ये. आता खोला टाकलेला बॉल, वर पिच बॉल, त्याच्यावरती तुटून पडले सतीश सनस. बॉलला पाठवून दिले सरळ कोपरखेरणे स्टेशनच्या दिशेने. 6 धावांसाठी सतीश सनस. ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा, षटकार. क्वालिटी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4था षटकार सतीश सनस यांच्या बॅट मधून आलाय. तब्बल 5 षटकार आतापर्यंत सतीश सनस मारताना आपण पाहतो या मॅच मध्ये. क्वालिटी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 16 धावांची गरज आहे. वर पिच बॉल तुम्हाला या मॅच मध्ये टाकता येणार नाहीये. हा बॉल आपण जर पाहिलं तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. पंच त्या ठिकाणी सांगतायत इट इज अ मॅक्सिमम 6. अप्रतिम स्ट्राईक सतीश सनस यांच्या माध्यमातून करण्यात आले. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय. धाव फलक आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 49 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. थोडीशी घाई करा. बॅटर विशाल चोरगे, आपण अधिकचे प्रश्न विचारू नका प्लीज. दहा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. 9 चेंडू 10 धावा समीकरण तुमच्या समोर आहे. आता मॅच सोपी केली. सतीश सनस यांची झंझावाती खेळी, संघर्षमय खेळी मी म्हणेन. या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 10 धावांची गरज आहे. आणि आमचे सुधाकर दादा लोहार यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये धनाजी लोहार गोलंदाजी मार्क होते, आपण त्यांना पाहतोय. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल अडवलाय चांगल्या पद्धतीने. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 8 धावांची गरज असेल इथून पुढे या सामन्यामध्ये. काय सामना राहिला, कारण ज्या पद्धतीने सतीश सनसने जबरदस्त फलंदाजी केली आहे. तब्बल 6 षटकार सतीश सनस यांच्या बॅट मधून आतापर्यंत येताना आपण पाहिलेत. धावसंख्या पोहोचली ती 51 धावा. हा ही फटका तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला टर्न झाले, स्वतः क्रिजचा प्रॉपर वापर केला सतीश सनसने. खेळलाय फिंगरी स्ट्रोक ऑन साइडला ठोकलेला. टोले जंग अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार. जबरदस्त फलंदाजी सतीश सनस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सतीश सनस आता मात्र तब्बल आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतायत 42 वरती बॅटिंग करतात. 2 धावांची गरज आहे. 42 धावांवरती बॅटिंग सतीश सनस करतायत. अर्धशतक होऊ शकतं का पाहावं लागेल, परंतु केवळ 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 धावांची गरज आहे. चला यानंतर टॉस केला जाईल. महाराज 11 बोर आपण या. पाठीमागे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते आणि करेक्शन आम्ही करतोय थोडस. सतीश सनस यांचा अर्धशतक कंप्लीट झालंय आणि सतीश सनस क्या बात आहे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, क्या बात आहे. आता कॅमेरामॅन 22 यार्ड माहिनी त्या ठिकाणी नक्कीच या खेळाडूची रील तुम्हाला उद्या सकाळी येताना पाहायला मिळेल. क्या बात आहे. सतीश सनस साठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अर्धशतक ठोकलं या मॅच मध्ये. क्वालिटी बॅटिंग सतीश सनस यांची पाहायला मिळाली. 12 बॉल 50 धावा कंप्लीट केल्यात आणि खऱ्या अर्थाने भारतीय टीमचा युवराज सिंग यांचं रेकॉर्ड आपण पाहिलं T20 2007 मध्ये 12 बॉल 50 अगदी बरोबरी करताना आपण सतीश सनस यांना पाहतोय. 12 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावताना सतीश सनस यांना तुम्ही पाहताय. 1 धावेची गरज आहे फक्त केवळ या मॅच मध्ये. आता पहिली रील 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून इंस्टाग्रामला सतीश सनस यांची येईल, याच्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. हा बॉल आपण जर पाहिला तर पंच सांगतात त्या ठिकाणी इट इज अ वाईट बॉल आणि वाईटने Y11 संघ या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय.
कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन वाई 11 संघ. 59 धावा यशस्वीरित्या नॉट आउट कंप्लीट केल्यात वाई 11 संघाने आणि सतीश सनस यांची एक झंझावाती अप्रतिम झुंजार संघर्षमय खेळी